हॅलो 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 नमस्कार. कॅमेरा पुसून टाकते पहिले. काल आम्ही तिकडून आलो आणि जाम थकून होते. थकून तर अजून पण आहे, कारण एकसारखं कुठे ना कुठे जाणं आणि धावपळ 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 सुरू आहे. आजचा दिवस खाली भेटलेला आहे, तर आज मी व्लॉग एडिट करणार आणि व्लॉग अपलोड करणार 2 तरी, कारण कधीपासूनचे माझे व्लॉग जायचे आहे या कामांमुळेच. तर गावाला गेली तिकडे तर नेटवर्क प्रॉब्लेम होताच, त्याच्यामुळे माझे व्लॉग जात नव्हते. आता नेटवर्क आज मस्त व्लॉग एडिट करून घेते आणि पूर्ण स्टोरेज माझा फुल झाला होता, तर मी एका दुसऱ्या याच्यामध्ये डिव्हाइसमध्ये काढून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ते मला आता त्यातले व्हिडिओ यामध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर मग मला व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचे आहे. तर आता सर्वात आधी तर जेवण करून घेते. कामं झालेले आहे माझे सर्व, आणि आज मला असं तयारी पण करू नव्हती वाटत, काही नाही, असंच केस समोर येते म्हणून ते पिना लावून ठेवलेलं आहे. बस जेवण करते आता. आज खिचडी बेसन केला आहे, कारण भरपूर दिवस झाले असं चटक मटकच खाणं चालू आहे, म्हणून आज मस्त असं खिचडी बेसन केलेलं आहे. आणि बस तेवढंच आहे. पोळ्या वेळा काहीच टाकलेलं नाही आहे, कारण गहू दळून आणायचे म्हणून. तर संध्याकाळी ते पण काम करून घ्यावं लागेल. आणि साक्षगंधाची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे, तर त्याचीसुद्धा पुन्हा तयारी करायची आहे. उद्या पुन्हा लग्न आहे, त्याची पण तयारी करायची. उद्या कोणची साडी घालायची कोणची नाही, कारण आमच्या दवाखान्यातल्या बोल तू बोल. तर उद्या लग्न आहे, तर त्याचीसुद्धा तयारी करायची आहे. घरातले जे आमचे बाबूजी आहे, क्लर्क ताजने बाबूजी, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. आम्ही त्यांना बाबूजीच म्हणत असतो. तर त्यांच्या मुलीचं लग्न आहे, तिथे जायचं आहे आम्हाला उद्या लग्नाला, कारण आवर्जून निमंत्रण आहे आणि यांच्या मित्राचं एंगेजमेंटसुद्धा आहे. पण आमचं आता तिथे जाणं होणार नाही काही कारणामुळे, म्हणून मग आता तिथं जाणं कॅन्सल आणि इकडे जाणार. वेळ सांगता नाही येत, कधी इकडं जायचं मन होईल, कधी तिकडे जायचं म्हणून. जसं जमेल तसं करू. आम्ही जे कार्यक्रम अटेंड करायचे आहे ते करू, जे करणं झाले ते करू. तर असं सुरू आहे आमचं सध्या. कार्यक्रम अटेंड करणं चालू आहे. तुम्हाला एक दिवसाआड याचाच कार्यक्रमाचाच ब्लॉग बघायला मिळेल. तर चला मग आता मी जेवण करून घेते. आणि काल मी शानूला नेलं नाही ना, त्याच्यामुळे इथे थोडंसं असं तिचं सुरू आहे लोडबू तू मला काल का बरं नाही नेलं. तर एवढे दिवस झाले, तिथे पण गावाला गेली, तिथे सुद्धा 4 दिवस शाळा पडली तिची, आणि कालची सुद्धा शाळा पडली असती. त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं, आहे नंतर. तिथं येऊन तरी काय केलं असतं. त्या दोघी एका जागी असल्या की लक्ष ठेवावं लागतं त्यांच्यावर. आणि मामाचं घर तर थोडंसं आता सध्या लहान मुलांच्या हिशोबाने थोडंसं डेंजरस आहे, तर त्याच्याविषयी राहू दे म्हटलं, घरीच राहा. तसं काही इच्छतपणा नाही करत म्हणा ती, पण तरी एका जागी असल्या की मग आडमापाशी धावणं हे ते चालू राहते त्यांचं. तर शाळा पण महत्त्वाची आहे ना, ते पण महत्त्वाचं आहे. सगळंच काही महत्त्वाचं आहे तिथे. हां जी सांग झालं माझं बोलणं झालं. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बोल. या सगळेजण खिचडी बेसन खायला. खूप दिवसानंतर आम्ही खिचडी बेसन खात आहे, नाहीतर आमचं मस्त चटकेदार खाणं सुरू होतं. आज साधं जेवावं म्हटलं थोडंसं. आणि झोप पण नव्हती होत व्यवस्थित, झोपेचा पण थोडासा प्रॉब्लेम होता. आणि माझं दुखणं पाठीचं तर अजूनही आहे. मला काल एक्सरे काढायचा होता, पण काल झालं नाही. आज होईल का होणार, तर आज काढून घेऊ आणि मग माहीत पडते कशामुळे एवढा प्रॉब्लेम आला आहे. तर एवढा त्रास नाही होत, कारण यावेळेचा त्रास जो आहे तो माझा हे बॅक साईडला जे हे बोन्स असते ना, तो खूप जास्त दुखत आहे, त्याच्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम येत आहे. म्हणून बघू काय होते तर.
लग्नापर्यंत व्यवस्थित झालं पाहिजे. एवढे लग्न आहे आणि जवळचे लग्न आहे तर डान्स वान्स तर होणारच. आणि मग अशा याच्यामध्ये हे दुखण्याचा अडथळा आला तर मग माझा दिमाग खराब होऊन जाईल. चला मस्त तळलेलं तेल घेतलेलं आहे. तळलेलं तेल म्हणजे गरम तेल, खिचडी, बेसन. आम्ही आता जेवण करून घेतो आणि दवाखान्यात जायचं काम पडते का माहिती नाही. दवाखान्यात जाते. माझा 2 सोप पेपर आण याच्यासाठी, आपल्यासाठी, दोघांसाठी, आपल्या दोघांसाठी. तर आताच आली मी हॉस्पिटलमध्ये गेली होती. एक्सरे काढायचा होता त्याच्यासाठी. त्याचा रिपोर्ट आल्याच्या नंतर डॉक्टर काय सांगतील ते सोमवारी माहिती पडेल. आणि सोमवारी पण मी इथे राहणार नाही कारण कार्यक्रम आहे विश्वकर्मा जयंती आहे. मागच्या वर्षी पण मी ब्लॉग अपलोड केलेले आहे त्याचे. यावर्षी सुद्धा अपलोड करणार कारण मी डेली ब्लॉग टाकत असते, डेली रुटीनचे ब्लॉग टाकत असते त्याच्यामुळे. तर तिकडून आल्यानंतर मग मी जेवणाचे भांडे तसेच राहू दिले होते कारण माझी मान दुखून आली होती म्हणून. आणि मला ब्लॉगसुद्धा अपलोड करायचे होते. ते खूप महत्त्वाचं काम होतं त्याच्यामुळे. तर ते करून घेतलं सर्वात आधी. मग आता घरातले कामं जे आहे ते आवरून घेतले आल्या आणि म्हटलं ब्लॉग स्टार्ट केला होता आज. तर ब्लॉग विसरली होती मी. शान्वी ट्युशनला गेली, ट्युशनवरून आली आणि आता तिने येता आजकाल ना तिला सोप पेपरचं जे आहे ते खूप जास्त वेळ चढलेला आहे. सोप पेपर करत राहते. त्या दिवशीपासून सोप पेपर करत होती म्हणजे हँडवॉश करायसाठी स्कूलमध्ये. तर कधी हँडवॉश राहत असेल नसेल राहत किंवा काही तिचा हात नसेल पुरेल तर म्हणून मला सोप पेपर पाहिजे म्हणे. पिल्लू कशाला लिहिलं? अरे माहित नाही. हे बघ, कोणाला वाटलं हे माझं आहे बा, हे तुझं नाही आहे, याच्यासाठी लिहिलं. तिकडून आली ना मी. तर आल्यानंतर स्नेहाताईंकडे गेली. हॉस्पिटलमधून आली सर्वात आधी स्नेहाताईंकडे गेली. त्यांनी चहा घ्यायसाठी दोघांना पण बोलवलेलं होतं तर तिकडे गेली. मग आमचं तिथेच बसल्या ठरलं की आज आपण इकडे जेवण करूया म्हणून. इकडे म्हणजे तिकडे स्नेहाताईंकडे. तर वांग्याचं भरीत आणि सकाळचं बेसन उरलेलं आहे ते. आणि ज्वारीचं पीठ खूप दिवस झाले म्हणे ज्वारीचं पीठ तसंच ठेवून आहे. त्यांच्या सासूबाईंनी जेव्हा होत्या ना तेव्हा त्यांनी आणलेलं होतं तर ते तसंच ठेवून आहे. तर आज करणार भाकरी, भरीत आणि सकाळचं जे बेसन आहे ते पिठलं ते. बस एवढ्यात आम्ही जेवण करणार आणि उद्या तर आमचं जेवण तिकडे. तर आता मी फ्रेश होते आणि जाते तिकडे आणि तिथेच आम्ही ठरवून घेऊ की उद्या कोणती साडी घालायची, कशी तयारी करायची. तर ते सुद्धा ठरवून घेऊ. चला तर मग भेटते तिथे गेल्यानंतर. अरे आमचे सर बघा असे यांना टाकू जातात कुठे आणि आम्ही येतो मग यांना घ्यायसाठी असं. बाबा कुठे गेले? हरपले. हो काय, यांनी कॉल केला होता ना उद्याची आपली सोय लावायसाठी. चला घ्या आपला मोबाईल. शिदोरी आणली आमच्यासाठी. ते पप्पा देणार आहे. काय म्हणते? सुपरमॅनची बॉटल आता पप्पा आल्यावर देते. हे बघा आता रडका आहे ते व्हिडिओ मध्ये. अरे रडका मुलगा. ओ माय गॉड 14 तारीखला. 14 तारखेचं झालं पण तुमचं? हो का? कोण जाणार आहे? त्यांचं काही काम नाही, राहू द्या ना, त्यांना घरीच ठेवू आपण. इधर से जोइए. चला
चला चला, माझा पसारा, माझी शानू ना इतकी पसारा घालून ठेवून देते. हॉटेलमध्ये कोणाला यायचं आहे 14 तारखेला? मला हा, तर मग एकमेकांना हे कराल का? नाही. हा, आधीच वॉर्निंग देणार, येणार नाही. थोडंसं ओ माय गॉड. तो पेपर आपल्या हॉटेल तुम्ही यूज करू शकता. हां, थँक्यू आम्हाला यूज करायला दिलं त्याबद्दल. चला चला, स्वयंपाकाला वेळ होते. आज नाही जायचं. हो. 10 आमची चाबी घ्या. 14 करायला 14 तारखेला जायचं आम्हाला. असं आम्ही नाही म्हणत आहे, स्नेहाताई म्हणत आहे. तुमच्या या लाईटमुळे तुम्ही काळ्या येतात, त्याच्यामुळे त्याच्यात माझा काही गुन्हा नाही आहे. नाहीतर काळीच आहे ना. नाही, तुम्ही तुमचाच तेवढा मोठा उजेड आहे बाबा. या कॉरिडॉरमध्ये बघा, इकडे लॉक आहे. आमचाच आवाज आहे आणि आवाज आणि उजेड आहे. आवाज पण आमचाच आहे, कारण आम्ही असे मोठ्या आवाजाचे आहोत. दे बापा, ठेव बापा, त्याच्यात मोजके ब्रश राहिले बापा माझे. हे पप्पांनी घेऊन दिला आता, मग घेऊन देते. हे बघ, याच्यात रडका विहान, रडका विहान येते याच्यामध्ये. अरे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुला मी दाखवायचा ब्रश देऊ शकते, पण ते नाही देऊ शकत. या मॅडमनी पर्स घेतलेली आहे. दाखव तुझी पर्स. आजच चालली. चला, काही याच्यामध्ये तुटलं नाही पाहिजे, काही नाही. इथे ठेव. अशी चाबी फिरवायची. फिरवायची आणि असं उघडायचं. अशी दरवाजाची कडी काढायची आणि पटकन एंट्री असं करायची. एंट्री करायची, कारण पटापट आम्हाला करायचंय. आल्याबरोबर आम्ही वांग्याचा असा खून करणार आणि मग याला ठेवणार इथे. मला वाटलं की साधंच भरीत करावं लागेल, पण इथे सर्वच काही अवेलेबल आहे. कोबी, वटाण्याचे दाणे, मेथी, सांबार, म्हणजे कोथिंबीर, पातीचा कांदा पण आहे का? सोने पे सुहागा. म्हणजे विचार नाही केला असं पण भरीत आज खायला मिळणार. नाही तर मी म्हटलं कांदा टमाटर टाकणार आणि बस तसंच भरीत खायला मिळणार म्हणून. तर खूप छान काम केलं मी इथे येऊन. आणि इथे यांना म्हणून की आम्हाला जेवण करायला बोलवा, आम्ही वांगा आणतो आमच्या इथं. तुमच्या इच्छा भाकरी, आमच्या इथं वांग, तुमच्या इथं भाजीचं गॅस सगळं तुमचं, फक्त आमचं वांग. चला मग आता आम्ही करतो पटापट येऊन जाईल. आणि आमच्या दोघींचे पण अहो गेले आहे, दोघही जण सोबत वर्धेला. हे यायच्या आधी आमचं झालं पाहिजे. स्नेहाताई हे कुठे चाकू? तो पर्पल कलरचा तो. हा, अलग हा बरं स्नेहाताई, मधामधात बघा करू तुम्ही. एवढं महत्वाचं काम करत आहे तुम्हाला. अलग हा सांगून देते ना मी. का नाही मी बदलला मी तसं. बदलते लोक. अरे बापरे, ते नाही का कोणचं तो छोटा चेतन नाही का? आय एम अ डिस्को डान्सर. नाही, हे उलटा टांगून. उलटा टांगून? हा. असं उलटा टांगत असते का? नो, पुष्पराज उलटा टांगून गेला. ओ बापरे. हो, पोरगी काही खरं नाही बा. मावशीवर त्या दिवशीपासून आरोप घेणं सुरू आहे. ज्या दिवशीपासून या मुलीला मी मावशीकडे ठेवून दिली, काल पाहिलंच नाही आता. झोका. तर कालपासून या मुलीनी आरोप घेणं चालू आहे या मुलीचे. बापरे, काय टेक्निक आहे. त्याच्यानंतर असंच काढत जायला मला. बघा बरं, असं मिळून स्वयंपाक केला ती एकेमुखीच्या टेक्निक माहीत पडते.
कसं काय करायचं, कसं कसं काढायचं, पद्धत कोणाची वेगळी पद्धत, कोणाची वेगळी पद्धत. पटेल तर करायचं, नाहीतर राहू द्यायचं. काय लोकांच्या ह्याच्यात कला असते. हो ना. आता ह्या आणि मोबाईलमुळे ना असं म्हणजे प्रत्येकाला असं म्हणजे दाखवते. मोबाईल एक प्रकारे चांगलंही आहे आणि वाईटही आहे. घेतो हा, ते आपल्या इच्छेवर आहे. कोणी चांगल्याने घेऊ शकते, कोणी वाईटाने घेऊ शकते. जसं ज्यांना पटते तसं करते. पण असं नाही पाहिजे की नाही स्नेहाताई मला आवडत नाही, तुम्ही असं केलं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. डिलीट करतो. आणि भरताचा जो व्हिडिओ आहे तो मी तर तुमच्यासोबत पहिले शेअर केलेला आहे आणि त्यात काही नवीन नाही आहे. तुम्ही जुन्या ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकता. भरीत जे आहे ते माझ्या पद्धतीचं करून बघा. आवडत असेल तर करून बघा. खरंच छान लागते. हे सगळं काही भरीतमध्ये टाकून वांग्याच्या छान एक नंबर. तर छान दिसत आहे. चला मग आता आम्ही पटापट करून घेतो. भाकरी पण पाहिलेल्याच आहे तुम्ही आमच्या. पटापट आम्ही स्वयंपाक करून घेतो आणि मग करतो हे काय हे जेवण करू आम्ही. आणि मग आमचं ते पसारा काढत बसू. काय करायचंय उद्या. हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम संपत नाही आमचे. कार्यक्रम बिलकुल संपत नाही. एक कार्यक्रम राहिला याच्या दिवशी आल ना मग विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी. कुठे म्हणजे असं वाटते मला लावायला पीठ नाही काढलं तुम्ही. हो दुसरं घेऊ का. दुसरं घेते कारण मी लावले का त्याला चिक्की नाही दिसत आहे काहीच पिठाला. खूप दिवसाचं आहे ते म्हणून तर म्हणलं लवकर करावं. आई तेच म्हणलं लवकर त्याच्यावर करू का काय त्याच्यावर काढू. हे काय काढून आम्ही घेतल्या भाकरी करायसाठी. पण आम्हाला भाकरीच्या पिठाला काहीच चिक्की नाही दिसून आली. काहीच चिक्की नाही दिसत आहे. बघू कशा होते तर. कारण खूप दिवसापासूनच आहे. त्यांनी आमच्यासाठीच ठेवलं पीठ पण ते आमचा दिवस काही निघाला नाही. त्या झालं एकदमही जास्त शिजलेलं चांगलं नाही लागत. प्लेट मध्ये घे. हे पुरी प्लेट मध्ये घे गो. प्लेट मध्ये घे ना. पोरी शिदोरी आपल्यासाठी सांगली. काहीच नाहीये काहीच. थोडस कमीचं पीठ टाकावं का काय असं वाटतं मला. थोडंसं जास्त चिरावं नाही एवढं किती गरम पाणी टाकू. नाही आता थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून बघते जमलंच तर. कारण हे जमत आहे मला असं काही नाही पण ते तसं उचलता ना तुटत आहे भाकर. हा हो ना. पहिले आमचे पोरं ना इतके छान खेळत होते इतके छान राहते. आता एवढे मारामारी करते चिडव करते दोघांना एकमेकांना. पहिले पाहायचं काम नव्हतं राहत. जसे जसे मोठे होते तसे तसे आगाऊपणा करते. मी ज्या दिवशी खरंगण्यावरून आली ना त्या दिवशी इतकी थकून होती खूप जास्त.
त्यावेळेस असं वाटत होतं की आयतं कोणीतरी जेवायला द्या म्हणून. तेवढ्याच वेळात स्नेहाताईंचा फोन आला की घरी पावभाजी करत आहे, तर तुम्ही इकडेच येऊन जा दोघं जण जेवायला. तर असं नाही का, असं कोणीतरी म्हणजे अशी कोणची तरी म्हणजे अशी मैत्रीण सगळ्यांच्या आयुष्यात असो. म्हणजे इतकं मला म्हणजे मी जेवण म्हणजे एवढं आयतं भेटलं मला, म्हणजे काहीच मी केलं नाही त्या दिवशी. त्या दिवशी मी ब्लॉग नाही केला होता, तर त्या दिवशी मी काही केलं तर नाहीच नाही. पण जेवल्यानंतर लगेच चालली गेली, कारण माझे इतके डोळे लागत होते, खूप जास्त झोप होती डोळ्यामध्ये. आणि ते कामं हे ते कामांपेक्षा तिथं खरांगण्याला जास्त ना येणं जाणं करण्यातच असे पाय दुखत होते. तर त्याच्यामुळे खूप असं थकल्यासारखी झाली होती. पण आल्याबरोबर मला असं आयतं जेवण करायला भेटलं, आणि ते पण काय पावभाजी. म्हणजे चांगली साडी घालणे आणि एक भाकरी, बस या 2 झाले की झालं माझं. झालं तुमचं. पाय एवढा ढिला हुंडा जमते का टाईट करू जमते. गोळांना भरपूर लाव कारण चिपकत आहे खाली. असं करून देऊ का? माझ्या हाताच्या मध्ये नाही का असं बोट हे आहे ना, त्याच्यात जमतच नाही. हे घ्यायचं असं, हे टाका पीठ टाका. हे बरं का? जमलं. आता हे हुंडा करायचं ते तेच पाहिजे ना मेन. बाकर तापाचं जमलं. कशी काय अशी ना थापली ना हाताची असं काय हा 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 पुलगाव चालला का? झालं का? कसं झालं सर जेवण? आमच्या ताटात यायचं आहे कारण आमची मैत्रीण यायची आहे. ओ मैत्रीण 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 झालं का? या की पटकन चटकन. स्नेहाताईंची मगाची मेथीचे पराठे, भाकरी, भरीत, मगाचं हिंगळकर परिवाराचं बेसन, तट्टू परिवाराचं चटणी, एवढं सर्व परिवाराचं मिक्स करून खात आहे. दोन परिवाराचं कसं झालं? मला पण छान लागत आहे. जेवण झालं आमचं आणि 11:30 वाजले जेवण करायला. आज 11:30 म्हणजे 11 वाजले जेवण करायसाठी. आणि आता वाजलेले आहे 11:30. म्हणजे सर्व आवरता वेळ होऊन जाते. आता बसलो आहे आम्ही आमचा खजिना काढायसाठी. साड्यांचा खजिना. माझा मेकअपचा बॉक्स यवतमाळला राहिलेला आहे, त्याच्यामुळे मी माझ्या थोड्याशा मेकअपच्या अवताराच्या बाहेर आहे सध्या आजचा दिवस. उद्या येणार आहे माझा मेकअपचा बॉक्स. हे साडी आहे तिळव्याची, ते दाखव. तिळव्याची साडी. अरे बापरे भगवान
इथं आहे. मी म्हटलं अंडा गवळी दिसतोच्या लग्नात नाही घातली का? ती पण माझी पैठणी पण हा. सुरू केली. क्या कलर है आज दाखवून प्रेस करून तुम्ही मला म्हटलंच नाही, विचारलंच नाही. आत्ता विषय काढला. खूप छान आहे. ते घाललं. त्याच्यावर सकाळी जेवण झालं. तरी पण घालून पण आवडीच नाही ते पण. छान आहे. आणि या छोटीच्या साक्षी कोणाच्या तरी कलर खूप छान आहे. कलर तर घरी आली मी आता आणि आता आमची उद्याची जी पॅकिंग आहे, उद्या जे नेणार आहे ते करून ठेवते, म्हणजे सकाळी धावपळ नको. ही साडी मी घालणार आहे ती, आणि पॅन्टची साडी. शानूला कपडे वगैरे घालूनच नेईल आणि तिकडून येताना वेगळे कपडे घालून येणार, तर तेवढी काही हे नाही राहत. आणि या ब्लाऊजच्या थोड्याशा शिलाई हे करावं लागते, बाकी तर सर्व ठीक आहे. एकच एक साड्या घालून घालून गोळ होऊन जाते. तर उद्या आम्ही जाणार ड्रेस घालून, म्हणजे व्यवस्थित जाता येईल गाडीवर, टू व्हीलरने जायचं आहे तर. आणि टिपला तर मी माझ्या आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.